नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यामध्ये आता ग्रस्टक योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी फोटोसह एक अनाधिकृतपणे कार्ड छापलं जात आहे. या कार्डची किंमत शेतकऱ्यांकडून घेतली जाते. अशा प्रकारे कार्डची छपाई करणारे केंद्र चालक असतील, संस्था असतील किंवा व्यक्ती असतील यांच्यावरती कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. कारण की राज्यामध्ये ग्रस्टक योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिले जात आहे. अनाधिकृत आहेत म्हणजेच की शेतकऱ्यांकडून त्यांच्यामध्ये 100-200 रुपयाची रक्कम घेतली जात आहे. व सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधी कारण देवताडे यांच्या माध्यमातून उपस्थिती करण्यात आला. याच प्रश्नाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात रोज विजय म्हणजेच की वटेडीवार यांच्या माध्यमातून सुद्धा दाखवण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून अशा प्रकारे अद्यापही कुठली तक्रार प्राप्त झालेली नाही. परंतु जर कृषी विभागाला शासनाला अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाली तर म्हणजे संस्था चालकांनी व्यक्तींवरती कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजेच की एग्री स्टेटच्या अंतर्गत नोंदणी करून 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी या अंतर्गत नोंदणी करत आहेत व यांच्या अंतर्गत आता फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना फार्मर आयडी नंबर उपलब्ध करून दिला जात आहे. कुठल्याही प्रकारची कार्डची छपाई केली जात नाही. मात्र बऱ्याच साऱ्या केंद्र चालकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फोटो आणि या फार्मर आयडी नंबर सह कार्ड छपाई करून दिलं जातं. या संदर्भातील मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात आहे किंवा अशा प्रकारे कार्ड सरकार फुकट का देत नाही अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी लोकप्रतिनिधीकडे प्राप्त होत आहे आणि अशा प्रकारे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धन्यवाद.